शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री गुरु डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करते। आचार्य डॉक्टर सुनीलजी लुले यांना साष्टांग नमस्कार करते। प्रभू रामरायांना साष्टांग नमस्कार करते। समर्थ रामदास स्वामींना साष्टांग नमस्कार करते। हे समूह चालवणारे दादा त्यांनाही साष्टांग वंदन करते। आणि श्रोते हो, आपण जगदीश मूर्ती आपण सगळ्यांना वंदन करते आणि आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करूया। आपण 17वा अध्याय आपलं समास आपलं दशक 17 प्रकृती पुरुष त्या अंतर्गत तनु चतुष्टय निरूपण हा समास पाहत आहोत। 9वा समास आहे। याच्यामधली पहिली ओळ आपण पाहत आहोत की याच्यामधली पहिली ओबी जी आहे, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण ऐसे हे चत्वार देह जाण जागृती स्वप्न सुषुप्ती पूर्ण तुर्या जाणावी। आता आपण ह्या मध्ये स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह हे सर्व सविस्तर बघितलं। यांचं स्वरूप बघितलं, यांचं कार्य आपण बघितलं। हे स्वरूप कार्य बघितल्यानंतर नेमकं याच्यातला सगळ्यांचा निराशही कसा करायचा हेही काल आपण सविस्तर बघितलं। मग महाकारण देह म्हणजे काय हे कालच्या याच्यात आपण बघितलं होतं की महाकारण देह कोणाला म्हणतात, कशाला म्हणतात की महाकारण देह केवळ साधकालाच असतो। कारण साधकामध्ये ती जिज्ञासा असते आणि त्या परमात्म्याविषयी अत्यंत तो व्याकुळ झालेला असतो। त्याच्यामध्ये जिज्ञासा असते, सतत सतत नामाच्या विचारामध्ये राहतो। नाम घेत असताना त्या नामीचा बोध होतो आणि बोध होता होता सोहमवृत्तीकडे त्याची वृत्ती जडते आणि सहजता येते त्या सोहमवृत्तीमध्ये। अशी जी स्थिती आहे अंतःकरणाची त्याला महाकारण देह असं म्हणतात। सविस्तर बघितलं, या सोहम आकार झालेली जी अंतःकरण वृत्ती असते ना, त्या अंतःकरण वृत्तीला महाकारण देह असं म्हटलेलं आहे। हे आकाल आपण सविस्तर बघितलं। आणि सूक्ष्म अंतःकरण वृत्तीने केवळ तो स्वरूपामध्ये राहतो, केवळ त्या आनंदामध्ये राहतो। आनंदाच्या ठिकाणी तो साधक स्थिरावतो आणि अशी जी स्थिर होण्याची जी ही वृत्ती आहे तोच महाकारण देह आहे। हे आपण सविस्तर बघितलं कालच्या सत्संगातून। पण ही जाणीव सुद्धा नसणं म्हणजे त्याचाही आपल्याला निराश करायचा आहे आणि त्याचा निराश केल्यानंतर तो आत्मस्वरूप परमात्मा अनुभवाला येतो आणि संतांनी तो अनुभवलेला आहे। त्या अनुभवात आपल्याला राहायचं आहे। आज आपण हे स्थूल देह जे 4 देह आहेत त्याच्याविषयी सविस्तर आपण चिंतन केलेलं आहे। आता आज आपण जागृती बद्दल विचार करणार आहोत। जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्य या 4 अवस्था आहेत। या काय आहे, कशा असतात, यांचं स्वरूप काय आहे, यांचा निराश कशासाठी करायचा आहे, या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपण आता करणार आहोत, याच्याविषयी चिंतन करणार आहोत। तर जागृती, आता ही जागृती जी आहे ना, जागृतीमध्ये आपण पाहत आहोत की जागृती कशाला म्हटलेलं आहे आणि याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे मांडुक्य उपनिषदामध्ये या 4 अवस्थांचं की हे जे 4 पाद आहे हे सर्व परब्रह्म ओंकार स्वरूप आहे।
हे सगळं ओंकार स्वरूप आहे. आणि हे स्वरूप कसं आहे? आपल्या हृदयामध्ये जे लपलेलं चैतन्य आत्मतत्व आहे, हे असं आहे, हे असं बोट करून आपण दाखवू शकत नाही हे असं असं आहे. पण त्याचा अनुभव घेता येतो. त्याचा अनुभव आपल्याला घेता येतो. म्हणून तो आत्मा अपरूपाने ओंकार आणि पररूपाने ब्रह्म आहे. त्याचं वर्णन करत असताना की आपल्याला ह्या जागृती, स्वप्न, सुषुप्ती याच्या माध्यमातून काय करायचं आहे, की ते जे परमात्मा आहे, परमस्वरूप आहे, त्या परमस्वरूपाची ओळख करून घ्यायची आहे. मग तो परमात्मा कसा आहे? मग हा तो आत्मा अपरूपाने ओंकार आहे आणि पररूपाने ब्रह्म आहे. आणि आत्मा हा 4 पादांचा सांगितलेला आहे. ते 4 पाद कोणते आहेत? हा आत्म्याचं वर्णन करत आहे की समजवण्यासाठी सांगितलेलं आहे. हा 4 पादांचा आहे असं वर्णन केलेलं आहे की हे जे 4 पाद आहे ना, की हे जे पाद आहेत, हे 4 पादांचा असा उभयरूप आत्मा ओंकार आणि पररूपाने ब्रह्म आहे. आता पशुला जसे 4 पाय असतात, तसं आहे का हो? नाही. पशुचे पाय हे त्याला आधार म्हणून आहेत ना. गाईला आधार कशांचा आहे? पायाचा आधार आहे. मग इथे आधार आधी संबंध सुद्धा नाहीये. म्हणून हे 4 पाद इथे सांगितलेले. मग कसे आहेत हे 4 पाद? तर जसं रुपयामध्ये 4 नाणी आहेत, है ना? आपण रुपया आहे आणि त्या रुपयामध्ये 4 नाणे आहेत. 4 आणे 4 आणे असे जर केले तर 4 नाणे आहेत ना. तर हे 4 ठिकाणी विभागले तर प्रत्येक अंशाला आपण पावली म्हणतो. आधीची भाषा पहा ही पावली म्हणायचं आपण. पावली, अडकी. आता मलाही ते लक्षात नाही पण अशा आहेत. तर हे जी पावली आहे याला पावली म्हणतात. त्या अंशाला प्रत्येक अंश, त्या अंशाला 1 रुपयामध्ये 4 पावली आहे. त्या अंशाला पावली असं म्हणतात. ते 4 याच्यामध्ये विभागले गेले आहेत म्हणून पावली म्हणतात. तर प्रत्यक्ष मात्र त्या बंद्या रुपयात पावल्या अशा वेगळ्या काढून दाखवता येत नाही. 1 रुपया म्हटलं की पटकन अशा वेगळ्या काढून दाखवता येत नाही. त्याप्रमाणे हे जे 4 पाद आहेत, या 4 पादांच्या 4 पादांच्या आत्म्यावर जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या अशा अवस्था एकमेकांमध्ये लीन होतात असं भासतं. असं आपल्याला भासते. म्हणून आपल्याला विचार कसा करायचा आहे? जागृती, स्वप्न, सुषुप्ती या पुन्हा जागृतीमध्ये लीन होतात. या सुषुप्ती या जागृतीमध्ये लीन होतात पहा. जागृती स्वप्नात लीन होते, स्वप्न सुषुप्तीमध्ये लीन होते आणि सुषुप्ती पुन्हा जागृतीमध्ये लीन होते. आणि जागृती तुर्यात लीन करण्यासाठी मात्र हा अभ्यास करावा लागतो. जसं आपण महाकारण देह बघितलं ना, तसं याच्यामध्ये जागृती जी आहे हे याचं विलिनीकरण कशात करायचं आहे? तुर्य अवस्थेत करायचं आहे. म्हणून लीन करण्यासाठी आपल्याला हा अभ्यास करावा लागेल. आपण 4 देहांचा अभ्यास करताना बघितला होता की हे 4 देह जे आहेत, या 4 देहाचं काय करायचं आपल्याला? हळूहळू हळूहळू एकेका देहाचा आपण विचार केला आणि महाकारण देहामध्ये ती वृत्ती आपली अंतःकरण वृत्ती स्थिर राहायला पाहिजे आणि त्या स्वरूपाचा वेध घ्यायला पाहिजे. ह्याच्यासाठी हे 4 अवस्था सांगितलेल्या होत्या. त्याप्रमाणे ही जागृती स्वप्नामध्ये स्वप्न तुर्य जागृती स्वप्नामध्ये, स्वप्न सुषुप्तीमध्ये आणि सुषुप्ती जागृतीमध्ये. आणि ह्या सगळ्या तुर्यामध्ये आपल्याला लीन करायचे आहे. आणि मग तुर्य स्थितीत जर आपल्याला
तुर्यानंतर काय सहज स्थिती आहे. तर एकदम आपल्याला हे कळणार नाही, म्हणून हळूहळू हळूहळू एक एक भाग सांगत आहे. या प्रत्येक पादाचं आपल्याला चिंतन करायचं आहे आणि चिंतन करत 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 आपण त्या स्वरूपापर्यंत पोहोचणार आहोत. याच्यासाठी ही व्यवस्था सांगितलेली आहे. या चारही अवस्था जेव्हा जाणीव रूपाने नाहीशा होतात तेव्हा मग ती सहज प्रवृत्ती होते आणि आत्मरूप ब्रह्म अवस्था असते आणि ही स्थिती आपल्याला गाठायची आहे, या अवस्थेमध्ये जायचं आहे. तुर्याच्या ठिकाणी आपल्याला स्थिर व्हायचं आहे. म्हणून हे 4 पाद आपल्याला सांगितलेले आहे. या 4 पाद मधल्या पहिल्या पादांचा आपण आज विचार करणार आहोत, ती आहे जागृती. आता ही जी जागृती आहे, आता जागृती अवस्था म्हणजे काय आपण थोडंसं पाहू आणि पुढे चलूया. की जागृती म्हणजे काय. आत्ताची आपली जी स्थिती आहे, आपण आता जागे आहोत. आता आपण जागे आहोत. हा जागेपणा असतो ना, ही जागेपणाची जी स्थिती आहे याला जागृती असं म्हणतात. एक आपल्याला समजण्यासाठी शास्त्रांनी कल्पना केलेली आहे पहा. या जागृती जी आहे म्हणजे आता जे आपण या दैनंदिन जीवनामध्ये वावरतो, जागृतीमध्ये व्यवहारकालीन आपण या दैनंदिन जीवनात वागतो ना, तर मग ही जागृती स्थान आहे. जागेपणी बुद्धीला ग्रहण करता येतं आणि जागेपणी हे बुद्धीला सगळा व्यवहार अनुभवास येतो ना. अनेक बाह्य पदार्थ अनुभवास येतात. हा पेन आहे, पुस्तक आहे, हा मोबाईल आहे. याचं भान केव्हा राहतं, जागृतीमध्ये राहतं. आणि ही बुद्धी, मग ही जी जागृती आहे, सगळे बाह्य पदार्थाचा आपल्याला अनुभव येतो. किती बाह्य पदार्थ आहे हो, आणि आपलं अंतःकरण सगळं बाह्य पदार्थांनी भरून गेलेलं असतं. ज्या वेळेस आपण बाह्य जगताचा वेध घेतो, त्या वेध घेत असतानाची जी स्थिती आहे ही जागृती अवस्था आहे. म्हणून आपण कोणाला म्हणतो ना, अरे तू या ठिकाणी जागा आहेस ना, तुला कळत आहेस ना. पण ते कशाविषयी विचारतो, या भौतिक जगताविषयी विचारतो. पण आपल्याला वास्तव मी साधक आहे, मला कुठे जागरूक राहायचं आहे, हे इथे आपल्याला याच्यासाठी सांगितलेलं आहे की जागृती मध्ये असताना हा सर्व व्यवहार आपण सत्यत्वाने करतो आणि एवढं सत्यत्व देतो त्याला की त्याच्यामुळे त्या सत्यत्वापायी आपण सत्य परमात्म्याला विसरून जातो, जो तिन्ही काळामध्ये आहे सतरूपाने. त्या सतरूपाने असलेल्या परब्रह्माला आपण विसरून जातो या जागृत काळी. कारण अनेक भ्रमामध्ये, अनेक द्वैतामध्ये आपण राहतो आणि द्वैत स्थितीमध्ये राहिल्यामुळे आपली बुद्धी देखील काय आहे, ही अविद्या रूप आहे. आपली ही जी बुद्धी काम करते ना, ती अविद्येने भरलेली आहे, बरबटलेली आहे. आणि म्हणून मग ही जीवाला जी भासते ना, मग ही जीवाला काय भासते, माईक पदार्थाचा वेध घेते. म्हणून जणू ती अनिर्वचनीय आहे, मिथ्या आहे. आणि अशी अविद्या रूप सृष्टी आपल्याला कळत राहते आणि अविद्या रूप सृष्टीत या बुद्धीला सतत कळते. सतत आपण अविद्येचाच विचार करतो, अज्ञानाचाच विचार करतो. आता जागेपणी ज्या वेळेस आपण अज्ञानाचा विचार करतो, अविद्येचा विचार करतो, त्यावेळेस आपण कसं असतो, जागा असून काय असतं, झोपच आहे. संतांच्या दृष्टीने, पारमार्थिक दृष्टीने विचार केला तर जागेपणी झोपलेलाच असतो. खरा खरं जागरण कोण करते हो? भगवद्गीतेमध्ये श्लोकच आहे, कोण जागतो, को जागरती. कोण जागतो, संत महात्मे जागे असतात आणि संत महात्मे जिथे जागे असतात तिथे आपण झोपलेलो असतो.
तिथे आपण झोपलेलो असतो. जिथे जागा राहायला पाहिजे तिथे जागा नाही राहत. भलत्याच गोष्टीमध्ये आपण जागा राहतो. साधा मुलगी झाल्याबरोबर आपण FD चा विचार करतो, की आता कन्यारत्न झालेला आहे आणि तिच्यासाठी मी लगेच जाऊन बँकेमध्ये FD करून येतो. इथे जागे राहतो आणि परमार्थाविषयी आपण झोपलेलो असतो. म्हणून संत आपल्याला दासबोधाच्या चिंतनाच्या माध्यमातून, या ग्रंथांच्या माध्यमातून जाग करतात. आणि इथे जागृत राहायचं आहे आपल्याला. कुठे? परमार्थाविषयी जागरूक राहायचं आहे. या बाबतीतच आपल्याला विचार करायचा आहे. म्हणून अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे म्हणजे समर्थांनी, आणि त्यांनी सांगितलेलं आहे की हा मांडुक्य जो आहे याच्यामध्ये सविस्तर याचं वर्णन केलेलं आहे. तर त्याच्या आधाराने आपण चिंतन करत आहोत की जागृती कशी म्हणजे जागृतीमध्ये आपल्याला कसं राहायचं आहे. आता जागृती म्हणजे काय? व्यवहारामध्ये आपण जिथे जागे असतो ना त्याला जागृती म्हणतात. पण खरी जागृती कोणती आहे? व्यवहार करत असताना त्यात परमात्म्याचा विसर न होणं, ही खरी जागृती आहे. पण या बुद्धीच्या माध्यमातून आपण काय करतो? या कल्पनेमध्ये वावरतो, भ्रमामध्ये वावरतो, अविद्येमध्ये वावरतो, अज्ञानामध्ये वावरतो. आणि ही बुद्धी अविद्यापासून ती काय करते? जीवाला भासवते, भास निर्माण करते. आणि त्यामुळे ही सृष्टी तिला अविद्यारूप सृष्टीच तिला कळते, बाकी काहीही कळत नाही. मग कळेल केव्हा? ज्यावेळेस श्रीगुरु उपदेश करतात, ज्यावेळेस बोधाचा संस्कार आपल्यामध्ये रोवतात, त्यावेळेस या गोष्टी आपल्याला कळतात. तोपर्यंत कळतच नाही. म्हणून या बुद्धीमध्ये, म्हणजे जी बुद्धी अविद्या रूपेने घेरलेली आहे, ती बुद्धी आपल्याला काय करायची आहे? ती या परमात्म्याच्या ठिकाणी आपल्याला स्थिर करायची आहे. मग आपण या अविद्येमुळे कुठे कुठे रमतो, आधी याचा विचार करू, म्हणजे त्याच्यातून निसटण्याचा आपल्याला उपाय मिळेल. म्हणून भ्रामक कल्पनेमध्ये रमतो, भ्रामक कल्पना. आणि त्या भ्रामक कल्पनेमध्ये रमत असल्यामुळे आपल्यामध्ये भेद दृष्टी तयार होते. भ्रामक कल्पनेमध्ये रमतो ना, म्हणून म्हटलेलं आहे, भ्रमरूप विश्व स्वभावे तेथे काय म्हणून सांगावे, निर्गुण ब्रह्मा वेगळे अवघे भ्रमरूप. दासबोधामधली चोवी आहे, हे दृश्य विश्व सगळं भ्रमरूप आहे, भेदानी भरलेलं आहे, भ्रमानी भरलेलं आहे. वास्तविक त्याच्याविषयी काहीही बोलण्यासारखं नाहीये. या देहादी जगताविषयी काय बोलणार आहे? हे सगळे भ्रमात्मक आहे. पण एकमेव अद्वितीय ब्रह्म आहे, त्या व्यतिरिक्त या जगामध्ये दुसरं काहीही नाही, असं शास्त्र आपल्याला वारंवार सांगतात. की जे अघाची झाले नाही त्याची वार्ता पुसशी काही, त्याची वार्ता पुसशी काही. जे झालंच नाही, केवळ भासात्मक आहे, आणि त्याच्या चिंतनामध्ये आपण राहतो आणि त्या परमात्म्याला विसरून जातो. पण या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही या जगतामध्ये, हे आपल्याला अंतःकरणामध्ये ठासून घ्यायचं आहे. आणि भ्रमाचा परिणाम काय असतो? भ्रमाचा परिणाम बुद्धी आपली त्या देहादी जगतामध्ये बरबटते. म्हणून आपल्याला म्हटलेलं आहे की ह्या सगळा भ्रम आपल्याला काढायचा आहे. आणि भ्रम काय आहे? द्वैताचा अनुभव आपल्याला येतो. या भ्रमामुळे द्वैत खरं वाटतं आणि अद्वैताकडे हा जीव जातच नाही, तिकडे वृत्ती आपली होतच नाही. म्हणून त्याचा परिणाम आहे की एक जीव दुसऱ्या जीवाचा भेद करतो. भेददृष्टी असते ना, कुठे कुठे भेद असतात आपल्या ठिकाणी, तर एक जीव दुसऱ्या जीवाचा भेद तयार करतो.
भेद दृष्टीने पाहतो. आणि जीव व ब्रह्म यातील भेद आणि जीव व जड यातील भेद हे मुख्य भेद आहे. सविस्तर दासबोधामध्ये दिलेले आहे, सगळं वर्णन दिलेलं आहे दासबोधामध्ये. आणि या भेदाच्या याच्यामध्ये आपण राहतो आणि भेद असल्यामुळे भय तयार होतं. भेदामुळे भय तयार होतं ना. असतं खोड आणि अंधुक प्रकाशामध्ये दिसतं चोर. प्रवासाला आपण निघालो, अंधुक प्रकाश तिथे असेल आणि रात्री 12:30-1ची वेळ असेल तर तिथे खोड असतो झाडाचा, पण आपल्याला काय दिसतं, अरे बापरे, चोर तर नसेल तिथे, भूत तर नसेल तिथे, कारण आपण त्या कल्पनेमध्ये वावरतो. म्हणून तेच आपल्याला वाटते. म्हणून भेदामुळे आपल्याला दुःख होतं. कोणीतरी दुसरं आहे ही कल्पना आपल्या मनामध्ये येते. आणि कारण काहीतरी दुसरी वस्तू आहे तिथे. आणि दुसरं म्हटलं की मग भेद, त्यामध्ये भेद तयार होतो आणि भेद दिसतो हे खरे, पण त्या भेदाचं जर आपण मूळ स्वरूप बघितलं, ज्या वेळेस अंधुक प्रकाश असेल नंतर त्याच्यावर प्रकाश टाकला आपण, तर प्रकाश टाकल्याबरोबर ते भय चालल्या जातं. अरे हा तर झाडाचा खोड आहे. त्याप्रमाणे हा वास्तविक देहादी जगत कसा आहे, द्वैताने भरलेला आहे, भेदाने भरलेला आहे. त्यामध्ये न रमता श्री गुरु काय करतात, आपल्याला उजेड दाखवतात. म्हणजे प्रकाश, आपण अंधारामध्ये असतो, प्रकाशाचा उजेड ज्यावेळेस आपल्याला देतात त्यावेळेस आपलं भय निघून जातं. आणि या भ्रामक कल्पना ज्या होते ना, ह्या भ्रामक कल्पना सगळ्या दूर होतात पहा. नाही तर वास्तविक असते दोरी, दिसतो साप, भयभीत होतो. आणि या अध्यस्त जगामध्ये आपण असंच वावरतो अध्यासानी, म्हणून आपण भयभीत होतो. आणि प्रकाश, वास्तविक पाहता ब्रह्मसूत्र काय सांगते, स्थान विशेषात प्रकाश दिवत. म्हणजे या ब्रह्मसूत्राप्रमाणे प्रकाश हे तत्व एकच असले तरी, प्रकाश हे तत्व एक आहे. भलेही तो दिवा असो किंवा बल्ब असो किंवा मोठा फोकस लाईट असो, है ना, हे सगळे जे आहेत, हे सगळे जे आहेत, काजवा, तारे, चंद्र, वीज, हे सगळे वेगळे दिसतात, पण एक असले तरी ईश्वर, देवता, जीव, वनस्पती, हे सगळे काय आहे, या जडामध्ये ते वेगवेगळे आपल्याला भासते. आपल्याला भासणाऱ्या गोष्टीचा विचार नाही करायचा आहे, आपल्याला असणाऱ्या गोष्टीचा विचार करायचा आहे. असणारं काय आहे, केवळ तत्व, केवळ तत्व आहे. आणि मग आपल्याला काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टींचा बाध करायचा आहे आणि ते परमतत्व आहे, त्या परमतत्वाच्या ठिकाणी जागरूक राहायचं आहे. ही जागृतीची स्थिती आहे, ही जागृत स्थितीमध्ये राहायचं आपल्याला आहे. आणि हेच ज्ञान आहे, या जागृतीमध्ये राहायचं. आणि हे श्रीगुरु आपल्याला ज्ञान देतात, अनुभवाला आणून देतात, भ्रामक कल्पना नष्ट करून सत्याचं दर्शन आपल्याला देतात. आणि सत्याचं दर्शन झाल्याबरोबर भ्रामक कल्पना जशा दूर होतात, या सगळ्या भ्रमामध्येच राहतो आपण. आता हे दिसत, आता पहा, भ्रामक कल्पनेमध्ये कसं रमतो आपण, तर म्हणजे सत्याचं दर्शन होत नाही, त्याचा बाध करावा लागतो. मग कशाचा बाध करावा लागतो, भ्रामक कल्पनेचा बाध करायचा आणि सत्याच्या ठिकाणी स्थिर व्हायचं आहे. सत्याचं दर्शन झाल्यानंतर भ्रामक कल्पनेपूर्वी आधी ज्या कल्पना होत्या त्या सगळ्या आपल्या निरसतात, दूर होतात. जसं चिमणी असते ना, चिमणी काय करते, आरशासमोर असं टक 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 मारते, कारण तिला दुसरी चिमणी दिसते. चिमणी म्हणजे पक्षी बरं. ती चिमणी त्या आरशाला टोचत राहते आणि टोचत राहिल्यामुळे काय होते, सारखी ती चोच मारते आणि त्या चिमणीशी जणू काही दुसऱ्या चिमणीशी ती झगडा करते, टोचा मारू मारू.
आणि कुठपर्यंत, ती चोच फुटेपर्यंत त्या चिमणीशी काय करते, ती आरशाशी अशा टोचा मारत असते. आणि आरसा फुटला तर लगेच थांबते. मग आरसा फुटला त्या टोचीने की लगेच थांबते. वास्तविक पाहता आरशातील चिमणी होती का? आरशामध्ये चिमणी होती का? ती माईक होती, कारण तिचंच प्रतिबिंब पडत होतं त्याच्यात. पण हे लक्षात न आल्यामुळे काय होतं की ती चिमणी दुसरी होती, ती माईक आहे. आणि आरशाच्या अज्ञानामुळे माईक ती आहे ही कळत नाही. कशामुळे कळाली नाही ती? कारण मध्ये आरसा होता म्हणून. आणि ती जर कळली असती तर तिची चोच मारलीच नसती ना तिने, आणि स्वतःला तिने हे करूनच घेतलं नसतं, दुःखी झाली ती. त्याप्रमाणे या दृश्य प्रकृतीच्या आरशामध्ये, ही जी दिसणारी दृश्य प्रकृती आहे, या दृश्य प्रकृतीच्या आरशामध्ये आपण काय करतो, माईक जीवास हे जड जे पदार्थ आहे, या जड पदार्थामध्ये आपण खरोखराने करतो. ते भासतात वास्तविक हे, पण भासतात पण चिमणीच्या उदाहरणात चिमणी दिसते, पण माणसाला मात्र अनेक प्रकार दिसतात, कितीतरी भेद दिसतात. आणि त्या भेदामध्ये हा जीव वावरत राहतो, अनेक भेदाच्या कल्पनेमध्ये. आणि ते सगळं खरं वाटते हो. म्हणून बुद्धीच्या मानाने तिचं प्रतिबिंब खरं वाटते. आता ही काय करायचं आपल्याला, अनेक माणसे आपल्याला दिसतात, आणि अनेक माणसात दिसत असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण भेददृष्टीनेच पाहतो. आणि संतांचा अनुभव असतो, जे जे दिसे भूत ते ते जाणे जे भगवंत. पण आपल्यामध्ये भेद असतो, आणि भेद असल्यामुळे आपण काय करतो, भेदाच्या दृष्टीनेच या जगामध्ये वावरतो. आणि जीव रूपाने सर्व जीव सारखे असले तरी शरीर म्हणजे एक उपाधी आहे, आणि उपाधी भिन्न असल्यामुळे भ्रम होतो. वास्तविक पाहता तुडुंब पाण्याने भरलेली नदी आहे, आणि या नदीमध्ये प्रवाहाकाठी असलेला एक वृक्ष आहे, अगदी काठावर एक वृक्ष आहे, आणि त्याच्यावर एक माणूस बसलेला आहे. आता त्या माणसाला आपलं प्रतिबिंब कसं दिसतं पाण्यामध्ये, कचरा आलेला दिसतो. तर त्याला वाटते की आपल्यावर कचरा आलेला आहे फांदीवर. तर अशी अनेक उदाहरणं आपल्याला माहिती, कचरा आला की तो कचरा बाजूला करण्याचा प्रयत्न करतो, झाड तोडेपर्यंत तो हे करतो, कारण प्रतिबिंब त्याला दिसतं, आणि त्याच्यामुळे तो भ्रमित होतो. म्हणून फांदीवरून काय करतो, फांदी खाली प्रवाह वाहतो, पण तो स्वतःचे प्रतिबिंब त्या पाण्यातच पाहतो. तेव्हा त्याला वाटते की आपण पाण्यात बुडालो, पाण्यात बुडाल्याचा भ्रम होतो. पाण्यावर माती कचरा आल्यावर आपल्यावरच तो कचरा आला आहे असं त्याला भ्रम होतं. आणि आता जलचर प्राणी, मोठे मोठे प्राणी त्या पाण्यामध्ये येत आहे, ते मला खाऊन घेतील असं त्याला वाटतं. आणि अत्यंत गढू पाणी असल्यास त्याला केवळ भ्रम होत राहते तो सगळे. आणि त्यामुळे त्याचं काय होतं, हे सगळे भ्रम कशामुळे आहे, प्रतिबिंबामुळे आहे. प्रतिबिंब स्वतःच त्याने पाण्यात बघितलं, आणि हे सगळे भ्रम तयार झाले आहेत. वास्तविक प्रतिबिंबासंबंधी ते कसे आहेत, सगळे हे माईक आहेत. ते सत्य समजून स्वतःवर त्यांनी ते ओढून घेतले आहेत, ओढून घेतो आपण हे स्वतःवर, आणि त्याच्यामुळे त्या भ्रमामध्ये वावरतो. तसेच ही प्रपंचरूपी नदी आहे. ही सगळी नदी कशी आहे, प्रपंचरूपी नदी आहे, आणि याच्यामध्ये व्यवहार कसे आहे, देहाशी निगडीत आहे. ते मी माझ्यावर म्हणजे आत्म्यावर ओढून घेतो, आणि आपल्यावर ओढून घेतो, म्हणून दुःख होतो, म्हणून दुःखाच्या ह्याच्यात मध्ये वाहतो. आणि व्यवहारामध्ये सर्व माध्यमे शरीर माझीच असतात. म्हणजे हे सगळं जगत जे आहे हे भेदाने भरलेलं आहे.
ही दृष्टी आपल्यामध्ये तयार. वास्तविक ते कसं आहे, प्रतिबिंबासारखं आहे, माईक आहे, भासणार आहे ते. पण या भासणाऱ्या जगतामध्ये सत्यत्वाने आपण वावरतो, म्हणून सगळं दुःख आहे. मग मला म्हणून आपल्याला दुःख होतं. आणि या ईश्वराच्या जगामध्ये काय आहे, तो तर निमित्त मात्र आहे ना. पण आपल्याला हे कळत नसल्यामुळे हा प्रतिबिंबाचा विचार जगताच्या संदर्भात झाला. आता देहादी जगताच्या संबंधात प्रतिबिंबाचा विचार केला. पण आता जीव आत्मा याच्या ऐक्यानुभवासाठी आवश्यक असलेल्या साधना ज्या आहेत, तर प्रतिबिंबाचा विचार आपल्याला करायचा आहे. बिंब आणि प्रतिबिंब या शब्दाचा अर्थ आपण बघितला. आता इथे या शब्दांचा अर्थ आपल्याला काय करायचं आहे, प्रतिबिंबाच्या माध्यमातून, बिंब आणि प्रतिबिंबाच्या माध्यमातून आत्मा कळवून घ्यायचा आहे. म्हणून बिंब व प्रतिबिंब यावरील अर्थ आपण पाहूया. जसं आपण नेहमी उदाहरण पाहतो, दासबोधामध्ये दिलेलं आहे की आपल्याला भ्रम कसा होतो. काचेचा स्वच्छ पेपर वेट आहे, काचेचा स्वच्छ पेपर वेट आहे, पण ते टॉर्चच्या प्रकाशामध्ये धरला तर तो प्रकाश पेपर वेट मध्ये सर्वत्र पसरतो. लाल रंगाचा असला तर लाल रंगाचा दिसतो. मग इथे जे आहे पेपर वेट मध्ये हा जो प्रकाश प्रतिबिंबित झालेला आहे, याच्यावरून आत्मा बिंब असून बुद्धी ही पेपर वेट आहे. आत्मा बिंब आणि बुद्धी हा पेपर वेट आहे. आणि बुद्धीत पडलेला हा जो प्रकाश आहे तो प्रतिबिंबी आहे. म्हणून आत्मा आणि बुद्धी, जीवाची परिभाषा जर आपण केली, व्याख्या केली तर काय आहे, जीव. जीव कशाला म्हणतात हो, याची व्याख्या केली आहे शास्त्रांनी. जीवामध्ये कोणकोणत्या 3 गोष्टी असतात. जीव म्हणजे आत्मा, बुद्धी आणि बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब, हे 3 मिळून जीव हा घटक तयार होतो. जीव म्हटलेला याला, जीव म्हटलेला आहे. यात आत्मा चेतन आदी आणि बुद्धी कशी असते, आत्मा चेतन आहे आणि बुद्धी अचेतन आहे, जड आहे. म्हणजे ती आभास आहे आणि चिदाभास चैतन्य रूप असतो. आता चिदाभास म्हणजे काय, तर कुटस्थ, म्हणजे कुटस्थाचं जे प्रतिबिंब आहे, कुटस्थाचं प्रतिबिंब कुठे पडलं, स्वच्छ बुद्धीमध्ये पडलं. कारण बुद्धी ही तेज तत्वाची आणि अग्नी तत्वाची असल्यामुळे त्या कुटस्थाचं प्रतिबिंब त्या स्वच्छ बुद्धीमध्ये पडलं. आणि चिदाभास त्याला आपण म्हणतो. आणि बुद्धीच्या साह्याने काय करतो, हा चिदाभास स्वतःला बद्ध समजतो. बुद्धीच्या सहचार्यामुळे चिदाभास स्वतःला बद्ध समजतो, पण तो आहे कशाचा, कुटस्थाचा प्रतिबिंब आहे. म्हणून आता हा कुटस्थाचा प्रतिबिंब ज्या वेळेस बुद्धीमध्ये पडतो त्यावेळेस ती बुद्धी ऍक्टिव्हेट होते. वास्तविक बुद्धी म्हणजे काय आहे, अचेतन जड आहे. जसं हा मोबाईलचा डब्बा आहे, हा मोबाईल आहे, आपण आता हे करत आहोत तो मोबाईल आहे. मोबाईल नुसतं जर असं पडून राहिला, त्याला चार्ज नाही झाला, तर त्याचा काही उपयोग आहे का, त्याचा काहीच उपयोग होत नाही. पण ज्या वेळेस आपण तो मोबाईल चार्जिंग करतो, म्हणजे मग तो मोबाईल ऍक्टिव्हेट होतो. तोपर्यंत तो नुसता डब्बाच आहे. अगदी त्याप्रमाणे या कुटस्थाचं प्रतिबिंब, बुद्धी अचेतन जड आहे वास्तविक पाहता, पण ज्या वेळेस या कुटस्थाचं प्रतिबिंब ज्या त्यामुळे पडते, त्याच्यामध्ये पडते, त्या सूक्ष्म बुद्धीमध्ये, त्यावेळेस ती बुद्धी ऍक्टिव्हेट होते. आणि ऍक्टिव्हेट झाली की ती बुद्धी कार्यरत होते. आता हे जे पडलेलं प्रतिबिंब आहे कुटस्थाचं, आणि कुटस्थाचं प्रतिबिंब पडल्यामुळे बुद्धी ऍक्टिव्हेट झाली. आता ही बुद्धी देहादी जगताकडे जर वळली तर तो देहादी जगताचा विचार करते. आणि तीच बुद्धी, ही बुद्धी इकडे देहादी जगत आहे, ही देहादी जगताकडे वळली तर देहादी जगताचा विचार करते. आणि हीच बुद्धी जर इकडे वळली, एक समजण्यासाठी घेते बरं का, ही बुद्धी जर इकडे वळली तर इकडे आत्म्याचाच विचार आहे, म्हणजे ती पुन्हा कुटस्थाकडे येते, कुटस्थाचा विचार करते. इकडे वळली तर देहादी जगत,
आणि इकडे मागे वळली तर ती कुटस्थाचा विचार करते. म्हणजे मी कुठून आले? मग ज्या वेळेस हा विचार जी बुद्धी करते ना, माझं मूळ स्वरूप काय आहे? माझं मूळ स्वरूप हा कुटस्थ आहे, म्हणजे चैतन्य, कुटस्थ चैतन्य आहे आणि मला तिकडं वळायचं आहे. पण आपली बुद्धी जी देहादी जगतामध्ये रमणारी जागृती मधली जी बुद्धी आहे, तिला आपण ज्यावेळेस विचार देतो, देहादी जगताचा विचार घेते, त्यावेळेस ती देहादी जगताकडे वळते. पण तीच बुद्धी ज्यावेळेस आत्म्याचा विचार करते, त्यावेळेस ती कुटस्थ रूप होते. त्यावेळेस ती कुटस्थ रूप होते, आत्मरूप होते. अरे कुठून हा प्रकाश आलेला आहे? मग हा विचार आपण ज्यावेळेस वारंवार करतो आणि हा प्रकाश कुठे असतो? हा प्रकाश केवळ त्या बुद्धी चिदाभासाच्या माध्यमातून तो प्रकाश बुद्धीमध्ये पडतो. वास्तविक हे कुटस्थाचं प्रतिबिंब आहे. एक कल्पना केलेली आहे की हे कुटस्थाचं प्रतिबिंब आहे. वास्तविक चिदाभासाला स्वतःचं अस्तित्व नाही. चिदाभास कुठून आला? ती बुद्धी विचार करते, अरे हा कुटस्थापासून आलेला आहे. आणि कुटस्थाचा विचार म्हणजेच आत्म्याचा विचार, म्हणजेच माझ्या मूळ स्वरूपाचा विचार. आता या जीवाला काय करायचं आहे? देहादी जगताकडे न वळता चैतन्यामध्ये रमायचं आहे. म्हणून परतोनी पाठीमोरे ठाके, आपणही आपण देखे, देखत खेवे ओळखे ते वस्तू गामी. आता ही बुद्धी देहादी जगताचा अर्ध सर्कल काढा, आणि अर्ध सर्कल काढून मध्ये आपल्याला काय करायचं आहे? बुद्धी म्हणजे तिथे चिदाभास आणि इकडे ह्या सगळ्या गोष्टी. तर अर्ध्या सर्कल मध्ये हा सांधा आहे. ही बुद्धी अंतःकरणाच्या माध्यमातून हे सगळं जाणून घ्यायचं आहे ना, हे चिदाभासाचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडते. तर हा मध्यभागी मधला पॉइंट आहे. आता याला इकडे वळवायचं की इकडे वळवायचं, हे साधकाच्या हातात आहे, आपल्या हातामध्ये. म्हणून मला काय करायचं आहे? या देहादी जगतामध्ये न रमता त्या कुटस्थ चैतन्याचा विचार करायचा आहे. आणि ते कुटस्थ चैतन्य म्हणजे माझं मूळ स्वरूप आहे. हे ओळखायचं आहे, हे जाणायचं आहे, हे जागृतीमध्ये जाणायचं आहे. विशेष म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जागृतीमध्ये जाणायच्या आहेत. हा थोडासा कठीण भाग आहे, पण एकदा जर आपण नीट समजून घेतला ना, तर त्या तत्वापर्यंत सहज आपल्याला जाता येतं. हा विचार जर आपण एवढा लक्षात ठेवला, माझं मूळ स्वरूप काय आहे, तर भ्रमामध्ये आपण राहतो आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये हे करतो, म्हणून त्या सच्चिदानंद परमाला विसरून जातो. आणि मग आत्म्याचं ज्ञान काय आहे? हा आत्मज्ञान आपल्याला करून घ्यायचं आहे आणि या आत्मज्ञानामध्ये राहायचं आहे. म्हणून आत्म्याला बुद्धीच्या सहचार्यामुळे जीव असं एक नाव मिळालेलं आहे. पण बुद्धी व शरीर यांचा जर आपण हे केला लय केला, तर जागृतीमध्ये बाद केलेला आत्मा केवळ म्हणजे जीव हा ब्रह्मरूपच आहे, हे आपल्या लक्षात येते. आणि या जागृतीमध्ये जाणून करायच्या सगळ्या गोष्टी आहे, एरवी नाही होत. म्हणून इथे मला जागरूक राहायचं आहे, जागृतीमध्ये. आणि असं आपण जागृत राहू, त्यावेळेस या बुद्धीमधलं जे चैतन्य आहे, म्हणजे ही चैतन्य परमात्मा जो आहे, हे आपल्या लक्षात येईल. म्हणून या चारही अवस्था काय करायच्या आपल्याला? हळूहळू याच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं कळून घ्यायचं आहे. म्हणून मनुष्याला जागेपणा काय करायचा आहे की ह्या सगळ्या गोष्टी ग्रहण करायच्या आहेत, म्हणजे जाणून घ्यायच्या आहेत. जागृतीमध्ये जाणं लागेल ना या सगळ्या गोष्टी. मग इथे जागा राहायचं आहे. मग बुद्धी ही अविद्येमध्ये असते, पण वास्तविक बुद्धीमध्ये जर चिदाभासाचा प्रकाश पडला तर ती बुद्धी ऍक्टिव्हेट होते आणि ती आपलं मूळ स्वरूप शोधायला लागते. पण तिला दिशा द्यावं लागणार आहे आपल्याला. आणि बुद्धी ही अविद्यारूप असून तिला भासणारी जणू अनिर्वचनीय आहे. पण तिला आपण जर
म्हणजे लहान मुलाला आपण शिकवत शिकवत कसं आपण पुढे नेतो, तसं आपल्याला श्री गुरु आपल्याला एक 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 पायरी वर चढवत चढवत वर नेतात. म्हणून जे वेष्टे पिंडामध्ये आहे ते मायेचं स्वरूप आहे आणि समष्टीमध्ये ब्रह्मांड आहे हे बिंबवण्यासाठी इथे वैश्वानर सांगितलेलं आहे. या 7 अंगाचं वर्णन जागृतीमध्ये या 7 अंगाचं वर्णन केलेलं आहे. याला वैश्वानर असं म्हणतात. आता या वैश्वानराचं काय काय आहे कार्य? या वैश्वानराचं कार्य काय काय आहे हे आपण पाहूया. म्हणजे आपल्याला थोडस कळेल की या वैश्वानराचं कार्य आहे म्हणजे जागृतीमधलं आदिभूताचं वर्णन करत असताना आदि दैवाचंही वर्णन केल्यामुळे ही द्वैताची सर्व व्याप्ती आपल्याला समजून घेता येते. हा द्वैताचा पसारा किती आहे हे आपल्याला माहित पडते. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, हे सगळं जाणून घ्यायचं आहे. मग भेदाची सर्व व्याप्ती जाणली म्हणजे त्याचा निराश करणे शक्य होते. आपल्याला भेद माहित असेल तर अभेद स्थितीकडे आपल्याला, भेदामध्ये जर आपण रमत असेल तर अभेदाचा प्रवास आपल्याकडच्याने होणार आहे का? आपण भेदामध्येच असतो. म्हणून भेदाची कल्पनेमध्ये आपण करतो. या भेदाच्या कल्पनेचा आपल्याला निराश करायचा आहे. वास्तविक आत्मा एकमेव असताना तो कसा आहे, एकमेव अद्वितीय आहे. असं असताना आपण भेद केलेला आहे आणि त्या भेदाच्या अनुरोधाने अभेदाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. अभ्यास होऊन बुद्धी अद्वैतावर आपल्याला आरूढ करायची. आतापर्यंत जी बुद्धी आपली द्वैतामध्ये वावरत होती, कशी वावरते हेही आपण बघितलं. कशी वावरते भेदामध्ये, सगळ्या हा भेद तो भेद जड म्हणजे पूर्ण भेद दिलेला आहे हो समर्थांनी. किती भेदामध्ये आपण वावरतो, त्याच्यामध्ये अभेदाचा अनुभवच नाही. कारण भेदाचं दासबोधामध्ये सविस्तर सांगितलेलं आहे, म्हणून इथे मी जास्त वर्णन केलेलं नाहीये. आपल्याला अभेद दृष्टीकडे वळायचं आहे. ज्या वेळेस भेद बुद्धी जाईल त्यावेळेस आपण अद्वैतावर आरूढ होतो, नसता होत नाही. म्हणून बुद्धी अद्वैत बोधावर आरूढ व्हायची आहे. पण पहा, ही अद्वैत बोधामध्ये आरूढ होण्याआधी या बुद्धीमध्ये अनेक प्रकारचे भेद असतात. त्याच्यामुळे स्वरूपाचा भेद घेता येत नाही. या भेद बुद्धीमध्ये कशा कशाचं आवरण असते, खूप गोष्टीचं आवरण असते या भेद बुद्धीमध्ये. कशा कशाचं आवरण असते, थोडस ते आवरण पाहू. म्हणजे बुद्धी भेदामध्ये कशी राहते आणि आत्म्यावर जणू काही आवरण आलेलं आहे. कशा कशाचं आवरण असते, या बुद्धिरूपी मध्ये एक कल्पना केलेली आहे कठमध्ये की ही बुद्धी जी आहे, तर या बुद्धिरूप गुहेमध्ये तो आत्मा जणू काही राहतो. आत्मा कुठे राहतो याचं वर्णन. आत्मा या बुद्धिरूप गुहेत राहत असून तो आपल्याला कळत नाही. का कळत नाही, तर तिचं द्वार जे मन आहे आणि ती चित्ताने झाकून गेलेली आहे. आतमध्ये आत्मा आहे, पण बुद्धिरूपी गुहेमध्ये जणू काही तो राहतो आणि तिचं द्वार मन चित्ताने झाकून टाकलेलं आहे. बुद्धीचं म्हणजे आत्म्याच्या वरती आवरण आलेलं आहे. कशा कशाचं, मन बुद्धी याचं आवरण आलेलं आहे. चित्ताने त्याला पक्क झाकून ठेवलेलं आहे. आणि त्या गुहेकडे जाण्याच्या मार्गावर अनंत जन्माचे संस्कार असतात. आणि अनंत जन्माचे संस्कार असल्यामुळे काम क्रोध ह्या वहिवाटा तयार झालेल्या आहेत. म्हणजे आपल्याकडे आत्म्याकडे आपल्याला वळताच येत नाही. हे सगळे पंचक्लेश आणि राग लोभ पहारेकरी त्या याच्यावर उभी केलेले आहेत. आणि या बुरुजावर पंचक्लेशाच्या जणू काही वावटळी येतात आणि 3 प्रकारच्या हडळी येतात. कोणत्या हडळी येते, लोकेशना, पुत्रेशना, वित्तेशना, ह्या हडळी आहेत. आणि या हडळी आपल्याला त्या स्वरूपाकडे जाऊच देत नाही. सगळ्या वाटा आणि सारख्या त्या फिरत असतात.
आता पंचक्लेश कोणते आहेत? पंचक्लेशामुळे आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश, हे जे 5 क्लेश आहेत, या 5 क्लेशाच्या वावटळी सतत येतात आणि या एशना हडळी आहेत. आता अविद्या म्हणजे काय? अविद्या म्हणजे चुकीचं ज्ञान होणं. त्या हडळी दूर कराव्या लागेल ना. आपल्याला त्या आत्म्याच्या ठिकाणी प्रवेश करायचा असेल, एक कल्पना केलेली बरं, तो जाणून घ्यायचा असेल, तर ह्या सगळ्या हडळी आपल्याला दूर कराव्या लागणार. हे पंच क्लेशाचं जे वावटळ आहे, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. अविद्या म्हणजे चुकीचं ज्ञान. थोडक्यात पाहू आपण, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. अस्मिता म्हणजे मी आत्मा असताना देह आहे असं वाटणं. राग म्हणजे आपण अननेसेसरी कशामध्ये अडकतो? रागद्वेषामध्ये अडकतो. म्हणून राग म्हणजे प्रेम, एक तर ह्याच्यामध्ये अडकतो किंवा द्वेषामध्ये अडकतो. आणि हे सगळं त्रासदायक आहे हो, रागद्वेष हे. आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे रागद्वेषाचा. त्याच्यामुळे द्वेषामध्ये आपण कोणाचा तिरस्कार करतो, कोणाला चांगलं म्हणतो, कोणाचा तिरस्कार करतो. तर हे सगळ्या गोष्टी येतात. आणि अभिनिवेश म्हणजे देह म्हणजे मी, देह गेला की मी जाणार, हे अभिनिवेश आहे. आणि हे अडथळे आपल्याला वारंवार येतात, पण म्हणून आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. याच्याशिवाय त्या बुरुजाभोवती जणू काही 3 दोष आहेत: मल दोष, विक्षेप दोष आणि आवरण दोष. आणि हे दोष असल्यामुळे आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि त्रिविध तापांच्या कर्दळीचे भयान राज मानले आहे. त्रिविध ताप दासबोधामध्ये सविस्तर सांगितलेले आहे. त्रिविध ताप: आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप आणि आधिदैविक ताप. या 3 तापाचे कर्दळीचे भयान रान माजलेले आहे. आणि त्यामुळे या पुरातन आत्मदेवाला आपल्यापर्यंत, म्हणजे आपल्याला तिथपर्यंत म्हणजे जाणताच येत नाही. एवढे अडथळे आहेत. या प्रत्येकाचं जर वर्णन केलं ना, तर आपलं एक दासबोधाचा एक तास या चिंतनामध्ये चालले जाईल. पण या निसटणाऱ्या गोष्टीचं वर्णन करून फायदा नाही आहे. पण निसटणाऱ्या जरी असल्या तर या गोष्टी आपल्याला छळतात. हे 3 ताप आपल्याला काय करतात? हे कर्दळीचं भयान रान आहे. म्हणजे ती कर्दळी जर आपण उपडली ना, तर ते पुन्हा येते. मुळासकट या कर्दळी काढावं लागतात. तसं हे 3 ताप आपल्याला छळतात. अशा या पुरातन आत्मदेवाला जाणायचं असेल तर पंच विषयाचा त्याग करावा लागेल. आपल्याला ते जाणून घ्यायचं आहे, कारण त्याच्यासाठी मनुष्य देह मिळालेला आहे. मनुष्य देहाचं महत्व किती आहे, याच देहाने आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि याच देहाने आपल्याला त्याला जाणून घ्यायचं आहे. तर हे अडथळे जे आहेत, हे अडथळे आपण बाजूला करू, त्यावेळेस आपल्याला त्या आत्म्याचा अनुभव येणार आहे. तिथपर्यंत आपण पोहोचू शकू. आणि हे विषरूप पंचविषयाचा त्याग आपल्याला करायला. पंचविशेष शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे पंचविषय. आणि याच्याशिवाय आणखीन 5 मानसभोग आहेत: सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा. किती हडळी येतात तो आपल्या आडमध्ये. आणि हे प्रतिबंध आपल्या येतात असल्यामुळे आपण आपल्या मूळ स्वरूपाला जाणू शकत नाही, तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. मग केव्हा पोहोचू? ज्या वेळेस या चित्ताची आपण विषयापासून ताटातूट करू ना, बाजूला सारू, त्याच वेळेस आपल्याला तिथपर्यंत जाता येते. म्हणून या चित्ताची विषयापासून ताटातूट करावी लागेल. कारण चित्तामध्ये या गोष्टी ठाणलेल्या आहेत की हेच सत्य आहे. म्हणून या चित्तामध्ये जाता जात नाही. आपण
चित्ताचं काम बघितलं, अवधारण करून ठेवतं, पक्क घट्ट करून ठेवतं. त्याप्रमाणे ह्या एवढे अडथळे आपल्या याच्यामध्ये येतात त्या स्वरूपापर्यंत जाण्यासाठी. तर हा अडथळा आपल्याला दूर करायचा आहे. त्यामुळे या चित्ताची विषयापासून ताटातूट करावी लागेल. म्हणून अंतःकरणाला वारंवार उपदेश करावे लागेल आपल्याला. मनबुद्धी चित्त अहम हे जे हे आहेत ना, ह्याच्यानी परमार्थ करायचा आहे. या सूक्ष्म देहाचा हा परमार्थ आहे. आपण बघितला सविस्तर की आपल्याला खरंच परमार्थ जर करायचा असेल तर अंतःकरणाने परमार्थ करायचा आहे. आणि हे अंतःकरण कुठं गुंतलेलं आहे आणि त्याला कुठं गुंतवायचं आहे, हा पुरुषार्थ आपल्याला करायचा आहे. आणि ही चित्ताची आपण एवढ्या विषयांची ताटातूट करू त्यावेळेस मग हे तेव्हाच हा जीव शिवस्वरूप होतो. जागृतीमध्येच या गोष्टी कराव्या लागणार आहे ना, जागेपणी असताना. आणि अतिशय धैर्यवान, हे धैर्यासाठी अतिशय धैर्य आपल्याला सांभाळावे. म्हणून ह्या शूरवीराच्या गोष्टी आहेत, धैर्यवानाच्या गोष्टी आहेत. आणि ह्यासाठी कोणी आगळा वेगळाच लागतो. म्हणून 1% लोक इकडे येतात, 99% लोक कुणीकडे जातात, या देहादी जगताच्या पसाऱ्यामध्ये अडकलेले असतात. म्हणून हे केवळ शूरवीराचंच हे कार्यक्षेत्र आहे. आणि आत्मदेव आपल्याला त्याची ओळख होते. आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, त्यामुळे एकदा याची ओळख झाली, त्या स्वरूपाची ओळख झाली, त्या परमात्म्याची, त्या मूळ स्वरूपाची आपल्याला ओळख झाली, तर मग दुःख नावाची गोष्टच राहत नाही. दुःखाचं मूळच निघून जात आणि काहीच राहत नाही हो. आणि वृत्ती ही कुठे आहे, हे हळूहळू हळूहळू या अंतःकरण वृत्तीला हे चिंतन आपल्याला वारंवार रुजवावे लागेल. ग्रंथाच्या माध्यमातून, शास्त्राच्या माध्यमातून अनेक ग्रंथ आहेत आपल्याला संतांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. हे वारंवार विचार करून त्यावेळेस त्या सगळ्या हडळी जाणार आहे आणि ते मूळ स्वरूप परमात्म्याच्या ठिकाणी आपण स्थिर होणार आहोत. म्हणून आपल्याला वृत्ती आत्म्यावर जर ठेवायची असेल, तिथे जर स्थिर राहायचं असेल, यालाच अध्यात्म योग म्हणतात. हा कोणता आहे, अध्यात्म योग. हा अध्यात्म योग आपल्याला साधायचा आहे आणि आत्मरूप होऊन सच्चिदानंद स्वरूप मी आहे या अनुभवामध्ये राहायचं आहे. मी देह नसून मी आत्मा आहे, हे माझं मूळ स्वरूप आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे, हे या जागृतीमध्येच आपल्याला जाणून घ्यायचं आहे, हा देह असताना. आणि तरच आपल्याला याचं फळ मिळणार आहे, अन्यथा नाही. म्हणून जागृतीमध्ये हा सगळं आपल्याला साधून घ्यायचं आहे, मेल्यानंतर नाही हो. म्हणून ही जागृती अवस्था सांगितलेली आहे. या जागृतीच्या ठिकाणी आपण ज्यावेळेस सावध राहू त्यावेळेस भेदाची सर्व कल्पना आपली निघून जाईल. आणि जागृतीमध्ये हे जे आहे की हे जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्य या 4 अवस्थामध्ये ह्या गोष्टी जागृतीच्या माध्यमातून मला पटवून घ्यायच्या आहेत. म्हणजे ते विचार करायचा आहे, त्या चिंतनात राहायचं आहे, अन्य चिंतनात राहायचं नाही. जागृतीमध्ये ठरवलं की नाही, मला आता एवढ्या एवढा जप करायचा आहे, आज मला असं राहायचं आहे, तसं राहायचं आहे, हे जागृतीमध्येच करावं लागेल ना. स्वप्नामध्ये, गाढझोपेमध्ये या गोष्टी होणार आहे का? जागृतीमध्ये करू त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये स्वप्नामध्ये त्या दिसतील, घडतील. पण जागृतीमध्ये हा विचार मला पक्का करायचा आहे की मला जागृतीमध्ये देहादी जगतामध्ये न रमता माझं जे मूळ स्वरूप आहे परमात्मानंद स्वरूप, त्या परमात्म्याच्या ठिकाणी
मला स्थिर व्हायचं आहे. हे जागृतीमध्ये कळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे कळल्यानंतरच हे आधी जाणायचं आणि वारंवार याचं चिंतन करायचं, अंतःकरणामध्ये या गोष्टी ठसायच्या. आणि या सत्संगाच्या निमित्ताने ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अंतःकरणामध्ये ठसायला पाहिजे, यासाठी हा दासबोधाचा ग्रंथ दादांनी ठेवलेला आहे, राजू दादांनी, की त्या निमित्ताने आपला अभ्यास होतो. आणि या अभ्यासाच्या निमित्ताने आपण कमीत कमी याचा विचार एक 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 याचा चिंतनाच्या माध्यमातून विचार केला तर आपण आपल्या मूळ स्वरूपापर्यंत आपण जाऊ शकतो. हा विचार आपल्याला करायचा आहे, जागृतीमध्येच करायचा आहे. आणि ही सोय या सत्संगाच्या निमित्ताने आपल्याला संधी दिलेली आहे. त्या संधीचा आपण सर्वजण फायदा घेऊया आणि या चिंतनामध्ये राहूया. आजचं चिंतन आपण इथे संपवूया आणि जो राहिलेला भाग आहे जागृतीचा तो आपण उद्या पाहूया. रामकृष्ण. 13 वेळा नामस्मरण कोण घेता? घेऊ का दादा मी? हो घ्या. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम.